श्री स्पोर्ट्स प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारत आहेत. आपण पाहिलं तर 41 धावा धावफलकावर गेल्या मॅच मध्ये लगावले गेले होते. त्याचा पाठलाग देखील सोडलीत चालला होता, परंतु कदाचित तो रन आउट जर झाला नसता तर मॅचचं चित्र काही वेगळंच झालं असतं. परंतु आपण पाहिल्यानंतर धावा होत आहेत या मैदानामध्ये. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 49 धावा, 40 धावा, तसेच 27-28 असं छोट्या धावा देखील डिफेंड झाल्या होत्या. मैदानाचा खूप चांगला इतिहास राहिलेला आहे. 24 चेंडू 24 धावा देखील 23 धावा देखील डिफेंड झालेले आहेत आणि कदाचित 35 धावा देखील चेस झालेल्या आहेत. म्हणजेच अर्थात काय हे मैदान कधी गोलंदाजीच्या प्रेमात पडतंय तर कधी फलंदाजाच्या प्रेमात पडतंय. पुढचा चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न, एक एक धाव महत्वाची आहे. 2 धावा. आता पाहिलं ना तर रोहित सुरेख गोलंदाजी हाताळतोय. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 धावा खर्ची करताना सुरेख गोलंदाजी हाताळतोय रोहित नाव म्हटलं तर हिटमॅन रोहित शर्मा नंबर 45 आपण आठवण करून देतोय. इंडियन कॅप्टन म्हणून त्याची वर्णी लागली गेली. 7 महिन्यांमध्ये 2 ICC ट्रॉफी जिंकणार एकमेव असा कर्णधार आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये देखील मुंबई इंडियन्स संघ 2 हात करताना पाहायला मिळालेला चांगली सर रायव्हली आपल्याला पाहायला मिळालेला IPLच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये RCB संघ देखील पहिला सामना जिंकला गेला. विराट कोहली यांची ती अर्धशतकीय खेळी, पिन सॉल्ट 20 चेंडू 50 धावा आणि कुठेतरी म्हणत असेल यावर्षी तरी RCB हे साला कप नांदे. कदाचित RCBचे खूप फॅन फॉलोइंग आहेत. यावर्षी सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील, परंतु मैदानामध्ये काय चालू आहे तर श्री स्पोर्ट्स संघ हावी होताना ठरतोय. साई सिद्धी स्पोर्ट्स संघाविरुद्ध प्रथम यांच्यावर प्रथम चेंडूवर हल्ला चढवला जातो. वैभव गेल्या मॅच मध्ये सुद्धा वैभव होता, तितकेच चांगली फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये सुद्धा वैभव तितक्याच चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत. वैभव म्हणलं ना तर अप्रतिम दर्जाचा तगडा ताकदवर असा फलंदाज. धावसंख्येला आकारणी देतोय. 8 चेंडूचा खेळ झालेला आहे. 8 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. रोहित गेल्या षटकामागे 3 धावा खर्ची केल्या. प्रथम 2 चेंडूचा खेळ टाकतोय. 5 धावा खर्ची करतोय. पुढचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि यस कुठे चुकी करणार नाहीये. प्रथम रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. वेदांत बॅक टू दी पार्ट असा रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी. पंच पहाडणी करतील. बघा कशा प्रकारे टोलण्याचा प्रयत्न केला गेला आपण स्क्रीनवर पाहू शकाल. एका हाताने चेंडू गॅदर केला आणि एसटीला देखील एसटी वाकवली गेली, परंतु हा खेळाडू सेफ आहे किंवा नाही हे देखील आपण पाहू शकाल. स्क्रीनवर आपण पाहू शकाल डीबीएनचे डीबीएन नेटवर्क अप्रतिम दर्जाचं टेलिकास्ट करताना सुपर्ब कॅमेरामॅन वर्क आपण पाहिलं तर दोन्ही बंधूंची जोडी जयेश मांगेला आणि कार्तिक मांगेला अशी A1 जोडी, बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा पंच पहाडणी करता आहेत. थोडंसं डिफिकल्ट असेल पंचांसाठी सुद्धा, कारण हे डिसिजन पाहिलं ना तर 50-50 होतं. कदाचित पंच देखील ॲक्युरेट डिसिजन देतील यात काही शंका नाही आहे. पंच देखील आपापसामध्ये चर्चा करत आहेत. तर तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि यस नॉट आउट रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय. अप्रतिम आपण पाहिलं तर थर्ड अंपायर आपण पाहू शकाल स्क्रीनवर देखील
कशा प्रकारे बॅट ग्लान्स केली गेली आणि नॉट आउटचा इशारा येतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. पुढचा चेंडू वेळेला उजव्या बाजूने वळवतायत. एक धाव परिपूर्ण केली जात आहे. 10 धावा धावफलकावर लगावताय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. एक धावाने धावफलका पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. प्रथम सुद्धा सुंदर गोलंदाजी हाताळतोय. प्रथमने पहिल्या चेंडूवर पाहिला तर चौकार त्याच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये आला होता. चेंडू टोलण्याचा प्रयत्न टॅपच्या सहाय्याने स्वतः गोलंदाज चेंडू गॅदर करेल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. 2 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर असतील. 11 धावा. कुठे जाऊ नका, पाहत रहा. नागपूर काठेपाडा प्रीमियर लीग क्रिकेटचा मास संग्राम पर्व पहिलं. संतोष तिसरं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येताना संतोष पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर हाणामारीचं षटक म्हटलं जाते, परंतु आजच्या दिवसामध्ये पाहिलं ना तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त गेल्या सामन्यामध्ये पाहिलं ना तर सायरस संघाने 5 धावा खर्ची केल्या होत्या. त्यानंतर विघ्नेश फायटर संघाने 3 धावा खर्ची केल्या होत्या. कदाचित त्या 3 धावांनी 3 धावांचं षटक कुठेतरी मॅचला कलाडली देणारं षटक होतं. संतोषच्या चेंडूवर पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण केली जाते. 12 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. कडकडत्या उन्हामध्ये चांगल्याच प्रकारचे काम करताना आमचे डीबीएनचे दोन्ही कॅमेरामॅन तसेच आमचे पंच देखील तटस्थ आहेत. डीजे मॅनची भूमिका देखील तितकीच चांगली आली आहे. तसेच आमचे स्कोरर मित्र देखील आहेत. समालोचन एवन जोडी देखील इथे पाहायला मिळेल. कौस्तुभ मेहर सरांचं देखील आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे. तसेच आमचे साथी समालोचक मृदुल मेहर सर देखील थोड्याच वेळात आम्हाला जॉईंट होतील. आणि जास्तीत जास्त पाहिलं ना तर खेळाडूंची देखील तितकेच आभार असतील. जो टाइम दिला होता त्या टायमावर ॲक्युरेट सामना सुरू झाला आणि आम्हाला जे शेड्यूल पाहिजे होतं तितक्याच चांगल्या प्रकारे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळत आहे. तशा प्रकारचं आपण म्हटलं होतं की आपण ज्या वेळेला टाइम देतो, आयोजक जेव्हा आपल्याला टाइम देतो आणि टाइमावर जेव्हा मॅच सुरू होतात तितकंच चांगलं आयोजकांना देखील बरं वाटतंय. कारण कधी पाहिलं टेनिस क्रिकेट, ओरम क्रिकेटमध्ये देखील 10ची मॅच असते, 11-12 वाजता देखील मॅच सुरू होतात. कुठेतरी आयोजकांना ज्या मोठ्या मॅचेस खेळवायच्या असतात 5-6 षटकांच्या, ते कुठेतरी 4-4, 3-3 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांची देखील ती मजा येत नाही आहे. आणि आज आपण पाहिलं तर प्रत्येक सामना 4-4 षटकांचेच राहतील दिवसभरामध्ये. धावफलक 16 धावा 3 षटकांच्या समाप्तीनं तर 16 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. आपण जेव्हा खेळायला जातात तेव्हा कदाचित जो टायमिंग दिलेला असतो त्याच्या टायमाच्या अगोदर जाणं गरजेचं आहे. इम्प्रेशन खूप चांगलं पडतंय मित्रांनो. जेव्हा आपण कुठेतरी खेळायला जातील तेव्हा नक्कीच दिलेल्या टायमाच्या अर्धा तास अगोदर जाऊन जाणं गरजेचं आहे. आणि वाईड येतोय, एक्स्ट्रा येतोय. कदाचित एक्स्ट्राच कितपत महागा ठरेल. आपण पाहिलं गेल्या मॅचमध्ये ज्या प्रकारे सायरस संघ एक्स्ट्राज खर्ची करत होत्या. 17 धावा धावफलकावर लगावले आहेत. एक्स्ट्राज येणं थांबवणे गरजेचं आहे, परंतु श्री स्पोर्ट्स काय म्हणेल, एक्स्ट्राज जितक्या येतील तितक्या त्यांच्या संघासाठी चांगल्या आहेत. पुढचा चेंडू आखटप्याचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पाहिल्यानंतर गुल्लेंचा टप्पा आणि खाली बसतोय. निर्धाव चेंडू येतोय. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून भेदून जाणारा हाय येतोय. ब्रँडेड NKPL चौकार 4. थँक्यू डीजे. यस, चौकार येतोय. बॅकफूट पंच लगावला गेला. हा प्रेशर रिलीज करणारा चौकार असेल. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल. यस नो करता करता यावेळेला विकेट जातोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये. कॉलिंग नव्हतं, कॉलिंग असणं गरजेचं आहे आणि विकेटच्या स्वरूपात गडी बाद येत आहे. यस डीजे.
थँक्यू. नेक्स्ट फलंदाज असेल नॉन स्ट्राईक एंडला हर्ष. नावातच हर्ष आहे. हर्ष उल्हास करायचा आहे या मैदानामध्ये. टोळण्याचा प्रयत्न यावलेला. फटका पाहिला तर जोरदार टोळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार. विकेट येतोय. गडी बॅक टू बॅक 2 गडी बाद. यस विजय. थँक्यू डीजे. आमचे साथी समालोचक कौस्तुभ मेहर सरांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम. नवपूर काठेपाडा गावामध्ये देखील हार्दिक स्वागत आहे. आमचे साथी समालोचक मृदुल मेहर सर आणि कौस्तुभ मेहर सर आपल्याला थोड्याच वेळामध्ये जॉईन करतील. आणि मॅचच्या ठिकाणी जाऊयात. चौकार येतोय. 2 बॅक टू बॅक विकेट्स आल्यानंतर हा प्रेशर रिलीज करणारा चौकार. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्या पाहिल्या तर 25. कदाचित हा चेंडू महत्वाचा असेल. निर्णायक असेल. कदाचित मोठा फटका सिंगल डबल आली तरी देखील चालू शकतोय. आणि हा वेळेला बाणासारखा सरळ येतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय NKPL दर्जेदार चौकार 4 धावांसाठी. चला टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस असेल श्रीदेव आणि त्यांच्याच विरोधामध्ये साईराज संघ. दोन्ही संघाचे कर्णधार या कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. माननीय किशोर दादा यांचे आगमन झालेले आहेत. वेलकम दादा. किशोर दादा यांचे देखील आगमन झालेलं आहे. वेलकम. श्रीदेव आणि साईराज दोन्ही संघाचे कर्णधार या. दोन्ही संघाचे कर्णधार मंचावर यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय मंचाच्या दिशेने यायचं आहे. टॉस होईल आणि किशोर दादा यांना मी आमंत्रित करतोय. त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. श्रीदेव आणि त्यांच्याच विरोधामध्ये साईराज संघ. आजच्या दिवसामध्ये पाहिल्यानं तर चौथा सामना असेल. श्रीदेव आणि साईराज संघ. किशोर दादा यांच्या हस्ते टॉस केला जाईल. साईराज संघाचा कर्णधार आलेला आहे. तर श्रीदेव संघाचा कर्णधार यांना मी विनंती करतोय मंचावर यायचं आहे. किशोर दादा यांच्या हस्ते टॉस केला जाईल. मॅचच्या दिशेने वळूयात जिथे 30 धावांचा पाठलाग केला जाईल. 24 चेंडू आणि 30 धावा. आमच्या साथी समालोचक मृदुल मेहर सर 24 चेंडू 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या प्रकारे शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले. तितक्याच आपण पाहिल्यानंतर पहिल्या 2 षटकामागे फक्त 11 धावा खर्ची केल्या. त्यानंतर पावडरच्या षटकामध्ये 3 धावा खर्ची केल्या. शेवटच्या षटकामागे 13 धावा खर्ची केल्या. श्रीदेव संघ या पाहिलं तर LNCC आणि NKPL असे नाण्याचे 2 बाजू आहेत. आणि मैदानामध्ये पाहिलं तर नाण्याची एक बाजू पाहिले तर दुसरी बाजू पाहणं गरजेचं आहे. 30 धावांची गरज असेल. 24 चेंडू 30 धावा कशा प्रकारे. हॅलो 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 श्रीदेव आणि साईराज. किशोर दादा यांच्या हस्ते टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये श्रीदेव आणि साईराज संघ पाहिले तर 2 मातब्बर संघ आहेत. साईराज संघ विजय संपादित केलेला आहे. 1 मिनिट दीपेश थांबवतोय. टॉस केला जातोय श्रीदेव आणि साईराज आणि किशोर जाधव साहेब यांच्या शुभ नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. NKPL आणि LNCC हेच टॉसिंगला काय निर्णय. फिल्डिंग. येस खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस बॉक्स मधून जिकडे टॉस जिंकलाय श्रीदेव या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं साईराज संघाला. इथे एक मोठी मॅच आपल्या बेटीला 5चा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे जिकडे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 पहिल्या पोरामध्ये एक मोठी स्पर्धा जी आपल्या बेटीला आली गेले. आजचा शेवटचा दिवस आहे. इकडून लीग स्टेजचे मॅचेस बाकी आहे. त्यानंतर आपण सुपर
14 मध्ये जाणार होता आणि तिकडून संपूर्ण आता या ट्रॉफीवर सर्वांच्या नजर असणार आहेत. या ऐकूया तोपर्यंत दीपेशला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. येस थँक्यू कौस्तुभ मेहर सर. आणि आपण पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये कुठला असा संघ टॉप 8 मध्ये जाणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. गेल्या 3 दिवसामध्ये 6 संघ आपल्याला टॉप 6 मध्ये जाताना पाहायला मिळाले आणि आजच्या दिवसामध्ये कुठले 2 संघ टॉप 8 मध्ये जाताना पाहायला मिळेल. 2 संघ म्हटले तर थमासान युद्ध पाहायला मिळेल. पुढचा चेंडू फोल्डर पदचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु यावेळेला षटकार मारतोय आणि गडी बाद होतोय. बॅक टू दी पवेलियन. वैभव प्रथम गडी बाद होतोय. पहिला 6 धावा शेवटचा चेंडू असेल. कौस्तुभ सर 24 चेंडू 30 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ज्यामध्ये 6 धावा लगावले गेलेल्या आहेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल, परंतु जमिनीची बाब काय आहे तर मोठा गडी प्रथम चौकार मारून गडी बाद होतोय आणि निशान चांगल्या प्रकारे सूर्य गोलंदाजी हाताळतोय. ओहो काय घडलं जातंय, चुकी घडली जाते. मला तर वाटते निशांत याला तारीफ थोडीशी जास्त झाली. या साखर जणू काय त्यांना जास्त झालेली आहे. कदाचित एक्स्ट्राज येतोय. पुढचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न, फुलर पद्धतीचा चेंडू होता, गडी बाद होतोय. दुसरा गडी बॅक टू दी पार्ट. आल्या पावली संतोष परततोय. बॅक टू दी पवेलियन गॉन. विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात थँक्यू. मॅच मध्ये पाहिल्यानंतर थोडासा ट्विस्ट आलेला आहे. 2 तडाखेबाज फलंदाज मैदानातून डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. प्रथम आणि संतोष असे 2 फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. गोलंदाजीसाठी वैभव त्यांच्या मार्फत अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहिली. गोलंदाजीसाठी देखील आलेले आहेत. बोटाची जादू दाखवण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या मार्फत असेल. वैभव पहिला चेंडू पाहिला तर सुरेख चेंडू पाहिला जातोय. वळण घेतोय चेंडू आणि 1 धाव परिपूर्ण केली जाते. 8 धावा धाफलकावर लगावले गेलेले आहेत. अजूनही 22 धावांची गरज असेल. 17 चेंडू 22 धावा, 17-22 समीकरण असेल. वैभव सुरेख गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत पाहिल्यानं तर कुठलाही जोखीम पत्करत नाही वैभव यांच्या विरोधामध्ये, कारण त्यांना माहित आहे 2 त्यांचे दुवादार फलंदाज डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. जर ह्यामधील जोडी तुटली तर कदाचित ह्या 30 धावांचा पाठलाग करणं मुश्किल असेल. परंतु आपण पाहिल्यानंतर श्री स्पोर्ट्स, साई सिद्धी स्पोर्ट्स देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत. त्यांच्याकडे तितकीच चांगली फलंदाजी आहे, परंतु श्री स्पोर्ट्स काय गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळतंय. कुठलाही मोठा फटका अजूनही साई सिद्धी स्पोर्ट्स या संघाकडून येत नाही. या षटकामागे 1 धावांनी धावफलक पुढे सरकवण्याचं काम देखील केलं जात आहे. 1 धावा. त्यांना माहित आहे की हे षटक पाहिल्यानंतर वैभव एक अप्रतिम गोलंदाज आहे, त्यांना मान द्यायचा आहे, सन्मान करायचा आहे. 1 धावा घेतल्या तर पुढील 2 षटकामागे आपण धावा चेस करू शकतात. पुढचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहिल्या तर 12, 2 बाद 12. इथून 2 षटकाचा खेळ येणं बाकी असेल, जिथे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. 12 चेंडू 18 धावा असेल. नेक्स्ट गोलंदाज आपण पाहिल्यानंतर डिसिजन नाही झाला, आम्ही डायरेक्ट
पॉवर प्लेचं षटक असेल. चला फिल्डिंग लावून घ्यायचं आहे त्वरित. फिल्डिंग लावून घ्या. शशांक गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येताना शशांक 12 चेंडू 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि गेल्या 2 मॅच पाहिल्यानंतर चेस झालेलं नाहीये. म्हणजेच अर्थात काय तर आजच्या दिवसामध्ये डिफेंड झालेले आहेत. म्हणूनच कदाचित प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारत आहेत. 12 चेंडू 18 धावा. पॉवर प्लेचं षटक असेल, हाणामारीचं षटक, परंतु गेल्या काही मॅचेस मध्ये धावा येत नाहीये. फुलरपतीचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न यावेळेला सूर्यरेखा क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्वतःला जोखून देत आहे आपल्या संघासाठी 3 धावा वाचवताना. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिल्यानंतर फुलरपतीचा चेंडू होता. आपण पाहू शकाल स्क्रीनवर. काय जबरदस्त फिल्डिंग, स्वतःला जोखून दिलं. लेफ्ट हँडनी एका हाताने क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्यात आल्या. पुढचा चेंडू बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. हो 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 काय घडलं जात आहे, चुकी घडतंय. हो हो काय घडतंय समीकरण पाहिल्यानंतर 9 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. मी म्हटलं होतं की चेस थोडंसं मुश्किल आहे. त्याच कारणामुळे कदाचित जेव्हा टॉस होता तेव्हा डिसिजन लगेच कळवतात की आम्ही पहिलं फलंदाजी करू. परंतु यावेळेला बाणासारखा सरळ हा चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय NKPL दर्जेदार चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार येतोय, प्रेशर रिलीज करणारा चौकार. आणि आता मात्र 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. 8-11चं समीकरण. परंतु यावेळेला यष्टीचा वेध घेणारा यष्टी उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. या गाडी बाद होतोय. मोठ्या गाडी तंबूच्या आसळला परत आहे. विकी बॅक टू दी पवेलियन. गॉन. थँक्यू डीजे. पंचांशी कोणी वाद घालायचा नाहीये आणि कोणी मैदानामध्ये यायचं नाहीये. डगआउट जो आहे ती डगआउटमध्ये खुर्च्या वगैरे आहेत. मैदानामध्ये कोणीच जायचं नाहीये. खेळाडून व्यतिरिक्त कोणीच जायचं नाहीये. जर तुम्हाला पाणी वगैरे हवं असेल तर आमचे कमिटी आहे ते मैदानामध्ये पाणी किंवा बॅट पुरवतील. या व्यतिरिक्त कोणीही मैदानामध्ये जायचं नाहीये. पंचांशी कोणी वाद घातला तर त्या संघाला पेनल्टीचा सामोरा जावं लागेल. आपण पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. 7-11 खतरा असेल. कोणासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे. मी म्हटलं होतं की कदाचित ते वैभवचं षटक निर्णायक षटक असू शकते आणि त्या षटकामागे कुठलाही जोखीम पत्कारला नव्हता आणि त्याच कारणामुळे कदाचित हे समीकरण पाहिल्यानंतर थोडंसं कुठेतरी जास्त फरक आपल्याला जाणवेल. या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा खर्ची करताना मिस्टर शशांक. परंतु फलंदाजीसाठी रोहित सिंग 7 चेंडू 11 धावांची गरज असेल. 7-11 असं समीकरण असेल. 7-11चं इक्वेशन पाहायला मिळत आहे. त्याचा कल्पक वैद्य साहेबांच्या देखील हार्दिक स्वागत आहे. अर्नाळा किल्ल्यामधील एका पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव काही रोखू शकणार नाही. हे पहा, जेव्हा चेंडू जेव्हा हातामध्ये येत होता परंतु थोडंसं फंबल झाले, पुढे टप्पा पडला. 1 धाव काही रोखू शकणार नाही. 1-1 धावाने धावफलक पुढे सरकण्याचं काम केलं जात आहे. परंतु इक्वेशन पाहिलं ना तर आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 6-10
म्हणजे साधा असं म्हणतात, परंतु रोहित म्हणेल मला साधा म्हणू नका, कारण की माझ्याकडे ती कौशल्य आहे, गुणवत्ता आहे. दिसायला मी साधा भोळा आहे, परंतु फलंदाजीच्या दमखम दाखवू शकतोय. केविन 6 आणि 10 धावांची गरज आहे डिफेंड करण्यासाठी. केविन गोलंदाज आमंत्रित केला गेलेला आहे, परंतु रोहित आणि आनंद अजूनही मैदानावर आहेत. 6 धावांची गरज, 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पाळला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल, परंतु एक धावाने काम चालणार नाहीये. मोठे फटके येणे गरजेचं आहे. जर जिंकायचं असेल तर मोठे फटके येणे गरजेचं आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. 5-9 चेंडू 9 धावा. कोळपेचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न. 2 षटकांच्या मधून भेदून जाणारा हा येतोय NKPL ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. आपण स्क्रीनवर पाहू शकाल मंगळच्या सहाय्याने चेंडूला वळवला गेला. 4 चेंडू 5 धावांची गरज असेल. 4-5 आता इक्वेशन असेल. 4-5. पुढचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिलं क्षेत्ररक्षकाने निहाळलं. थोडासा मागे चेंडू मागे खेचला. निर्धाव चेंडूचे सांगता थोडंसं प्रेशर. आता फलंदाज आनंद यांच्यावर देखील येईल. 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धावांचं गरज असेल. पुढचा चेंडू बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला त्याची इनर एज आणि पायावर आदळतोय. दुसरी चोटी धाव घेण्यासाठी सज्ज असेल, परंतु 1 धाव मिळेल. आता मात्र समीकरण काय असेल? इक्वेशन 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 धावा. 2-4 2-4 4-2 असं समीकरण असेल. 4 धावांची गरज असेल. 2 चेंडू 4 धावा. दडपण दोन्ही खेळाडूंच्या मध्ये असेल. त्याची संधी आणि याचा रोहित बॅक टू दी पॅव्हिलियन. आता समीकरण काय सांगते? आता समीकरण 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 धावा. 1-4 असेल. आता मात्र एक फटका मोठा, एक मोठा फटका आणि विजेच्या उंबरठ्यावर. आता मात्र उंबरठ्यावर पोहोचलेला आहे, परंतु या चेस होईल डिफेंड होईल याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. कारण 2 सामने पाहिले ना तर चेस झाल्या नव्हत्या, डिफेंड झाल्या होत्या, परंतु ह्या सामना पाहिला तर 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 धावा. मोठा फटके मारणं गरजेचं आहे. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. आगोटप्याचा चेंडू काय घडलं जातंय? हा फटका पाहिला ना तर चेंडू उचली घेणारा चेंडू होता, खांद्यापर्यंत आला होता आणि हा सामना देखील डिफेंड केला जातोय. श्री स्पोर्ट्स विन होतोय. कदाचित हा फटका पाहिल्यानंतर बॅकफुटला येण्याची गरजच नव्हती आणि हा संघ विजय